दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। नाशिक लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे। ही भेट निवडणूक प्रचाराविषयी असल्याचे सांगण्यात आले। भारती पवार यांचा मतदारसंघ दिंडोरी ग्रामीण असल्याने त्यामध्ये छगन भुजबळ यांचा येवला मतदारसंघ देखील येतो, त्यामुळे ही निवडणूक प्रचाराची भेट असल्याचे भारती पवार यांनी सांगितले। महायुतीची आमची सगळ्यांची जी आज एक रणनीती आहे प्रचाराची असेल तर त्यामध्ये माननीय भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यानुसार नाशिक जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रही आता प्रचार सभा होत आहेत, साहेबांचा प्रवास होतो, तर नक्कीच इथे सुद्धा या नाशिक जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी, इथला विकास करण्यासाठी साहेब नक्कीच अग्रेसर आहेत। नाशिक आणि दिंडोरी या जिल्ह्यातील 2 मतदार संघ जे आहेत आणि अर्थात काही भाग धुळ्यामध्ये सुद्धा येतो आहे, ह्या सगळ्यामध्ये आम्ही सगळे जे आहे पूर्णपणे शक्तीनं उतरणार आहोत। 2 तारखेला भारतीताई दिंडोरी लोकसभेचा फॉर्म भरण्यासाठी, अर्ज देण्यासाठी मिरवणुकीने जाणार आहे। तोपर्यंत कदाचित नाशिकमधून सुद्धा महायुतीच्या कोण उमेदवार त्याचं सुद्धा या 1-2 दिवसामध्ये जाहीर होईल आणि मग पूर्ण या दोन्ही मतदार संघातील सर्व पाठीराख्यांच्या बरोबर प्रचंड मोठ्या संख्येनं आम्ही सगळे त्यांचे अर्ज भरायला जाणार आहोत या दोन्ही मतदारसंघातील। यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी 10 मेला पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान मोदींची जाहीर सभा होणार असल्याचे देखील सांगितले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।